नमस्कार, मी सोजल राहुल. माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. यूट्यूबचा हा पहिलाच व्हिडिओ आहे माझा. मी सध्या लॉकडाऊन सुरुवात झाल्यापासून, अगदी पहिला लॉकडाऊन असू दे, दुसरा लॉकडाऊन असू दे, बऱ्याच वर्षात आपलं फिरणं झालेलं नाही आहे, किंवा लॉंग ट्रिप्स म्हणतो, किंवा आपण नॅशनल ट्रॅव्हल, इंटरनॅशनल अवेलेबल होते, किंवा आपल्याला हे पण वाटतं की ट्रॅव्हलिंग ही अशी एक गोष्ट आहे की आपल्याला प्रत्येक स्ट्रेसमधून बाहेर काढू शकतो. आज ज्या वेळेला आपण घरात पूर्णपणे बंदिस्त झालो, त्यावेळेला कळलं की आपल्याला फिरणं किती माणसाला इसेन्शियल गोष्ट आहे. नवीन नवीन माणसांना भेटणं, नवीन नवीन जागा पाहणं, नवीन नवीन प्रेक्षणीय स्थळं पाहणं, नवीन नवीन फूड टेस्ट करणं, त्या त्या भागामध्ये लोकांची जीवनशैली कशी आहे, त्या त्या भागामध्ये लोक कशी राहतात, त्यांचं रोजचं जीवनमान काय आहे, त्यांची उदरनिर्वाहाची साधनं काय आहेत, हे आपण चेक करतो. त्यामध्ये काय होतं की आपल्या रोजच्या जीवनाचा आणि ह्या बघितलेल्या गोष्टींचा कुठंतरी आपण कॅल्क्युलेशन करतो माइंडमध्ये. त्यावेळेला कळतं की आपल्या भागात हे काही गोष्टी अगदी सहज आहेत आणि ह्या गोष्टी मिळत नाहीत, किंवा अगदीच अपवादाने मिळतात. ते मग खाण्याचे असतील. अगदी आता मी स्वतः एक इंजिनियर आहे. मला एक सवय आहे की कुठल्याही भागात जर गेलं तर तिथली घरं कशी बांधली आहेत, तिथली स्ट्रक्चर कशी आहे, या भागात या प्रकाराचा एक सतत विजनरी आपण अभ्यास करत राहतो. असे बरेच सेगमेंट आहेत, म्हणजे खाण्याचं राहू दे, वेशभूषा असेल, कपडे असतील, किंवा अगदी छोटे छोटे कार्यक्रम, म्हणजे लग्न पण असतील. पंजाबी लोक आपण बघतो, अगदी त्यांचे लग्न म्हणजे ग्रँड असतात. तेच आपलं महाराष्ट्रीयन ह्याच्यात ग्रँड असतात, पण त्याच वेळेला अगदी जे आपल्या इथलं वातावरण आहे, मराठमोळा लोकांचं जे काही एक आपलं संस्कृती आहे, त्या पद्धतीला धरून असतं. तेच आपण साऊथकडे गेलो तर ते आपल्यासारखं पण आहे, म्हणजे अगदी बेसिक पण आहेत आणि अगदी हाय एंड पण आहेत. आपल्या इथं पण हाय एंड आहेत त्या बाबतीमध्ये, पण हा फरक पडत जातो. प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी आहेतच. म्हणजे आपण आर्थिक स्तरावर जरी नाही विचार केला तरी पण बाकीच्या स्तरांवर संस्कृतीचा हा कुठं ना कुठं त्याच्यावर परिणाम जाणवतो. असे प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये संस्कृतीचा, त्या भागाचा, तिथल्या वातावरणाचा हा नक्की प्रभाव आहे. मग ह्या गोष्टी ज्या वेळेस आपण बघतो त्यावेळेस आपण आपल्या स्वतःच्या भागातील प्रत्येक गोष्टीबद्दल कंपॅरिझन करतो आणि आपल्याला एक वेआउट मिळतो. वेआउट तो कसा असतो की आपल्या विचारांवर त्या जागेचा, त्या लोकांचा, तिथल्या वातावरणाचा परिणाम होतो आणि आपण त्याच गोष्टीचा विचार करतो, त्यातून बाहेर पडतो. त्यामुळेच आपलं कदाचित न्यूरोलॉजिकल भाषेमध्ये स्ट्रेस बस्टर जे म्हणतो आपण, तर ते त्या पद्धतीने असावं. आता ह्या लॉकडाऊन मध्ये सहजच बऱ्याच वेळेला हा विचार येऊन जातो प्रत्येकाला की मी आता लॉकडाऊन संपला की इकडे फिरणार आहे, तिकडे फिरणार आहे, हे बघणार आहे. प्रत्येकाची बकेट लिस्ट तयार असेल. कदाचित बऱ्याच लोकांनी तर प्लॅन पण ठरवले असतील की मी आता लॉकडाऊन अगदी हे झाला, लिफ्ट झाला की मी ह्या ठिकाणी जाणार आहे, असे असे प्लॅन्स असतील, इतक्या दिवसांचा टूर असेल. पण हे होईल त्यावेळेस होईल. मध्यंतरीच्या काळात मी त्यासाठी काही सहज पुस्तकं अमेझॉन वरून मागवली. त्याबद्दल आज मी बोलण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ करतोय. तर 2 ते 3 पुस्तकं मागवली. ऍक्च्युली हा कॉम्बो आहे 3 पुस्तकांचा, अमेझॉनवर अवेलेबल आहे. तर पहिलं पुस्तक आहे MRM पब्लिकेशनचं इंडिया द जर्नी. ह्या पुस्तकाला मी चाळलं, काही भाग वाचले ह्याच्यातले. तर अगदी आपण जुन्या काळामध्ये आपण वापरायचो टेलिफोन डिक्शनरी असायची एक प्रत्येकाच्या घरामध्ये. ज्यावेळेस लँडलाईन अगदी प्रसिद्ध होते, किंवा अगदी बेसिक वापराची एक मूलभूत गरजांमधली एक महत्वाची वस्तू होती, त्यावेळी प्रत्येकाच्या घरात येल्लो पेजेस किंवा टेलिफोन डिरेक्टरी टाईप एक पुस्तक, जाडजूड पुस्तक असायचं. अगदी त्याच्याशी साधर्म साधणारं हे पुस्तक आहे. आणि त्याचा एक ओव्हरऑल लुक जर बघितला अगदी तसाच आहे. म्हणजे स्टेट्सचे नावं कलर वाईज असे दिलेले आहेत कोपऱ्यामध्ये. हे अगदी तुम्ही असं जसं A to Z मध्ये हुडकायचं आधी की मला बी अल्फाबेट पासून नाव शोधायचं आहे, तर आपण इथून जायचो आणि त्यात सर्च करायचो. फक्त इथं अल्फाबेट प्रमाणे नाही दिलेलं, स्टेट वाईज दिलेलं आहे. ह्या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य मी सांगेन की डिक्शनरी का म्हणतोय तर काही भाग आहे त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेट वाईज त्यांनी अगदी छोटी छोटीच माहिती दिली, खूप काही डिटेल्स नाही आहे. पण आता या इथे आपण बघूयात. तर दिल्लीचं त्यांनी दिलेलं आहे.
तर कॅपिटल सिटी आहे, त्याचे मॅप्स आहेत. मॅप्स बाबतीत मी एक गोष्ट म्हणेल की मॅप्सची जी प्रिंटिंग क्वालिटी ती एवढी क्लिअर नाही आहे आणि पेपर पण थोडासा मला एवढा आवडला नाही, ऍक्च्युली खूप थिन आहे आणि त्यामुळे प्रिंट कदाचित त्यांना हेवी वापरता आलेले नसावेत. आणि इथे काय केलंय त्यांनी, प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे सेगमेंट मध्ये दिले की नियर टू शॉपिंग काय आहे, परत तिथं जवळपास बघण्याची ठिकाणं काय आहेत. खूप ब्रीफ डिस्क्रिप्शन नाही आहे प्रत्येक स्पॉट बद्दल, पण त्यासोबत त्यांनी त्या रिस्पेक्टिव्ह ठिकाणी जर तुम्हाला काही कॅच करायचं असेल तर त्या ऑथॉरिटीजचे नंबर दिलेले आहेत आणि ते सध्याच्या काळात मोबाईल नंबरच्या स्वरूपात दिसत आहेत. म्हणजे ते बऱ्यापैकी युजेबल असावेत असं सध्या तरी वाटतंय. आता आपण आता हे जम्मू मधलं दिलंय त्यांनी, तर जम्मू टुरिझम ऑफिसचे काही नंबर्स दिले तिथे. फोकस येतोय. जम्मू टुरिझम ऑफिसचे नंबर दिले, काही मोबाईल नंबर्स पण आहेत. इकडे मॅप दिलेला आहे, जम्मू सिटीचा मॅप आहे. अशा पद्धतीने आता गुलमर्गचा आहे, तनमर्गचा आहे, एअरपोर्टचा आहे, राजौरीचा आहे, टुरिझम डिपार्टमेंटचे नंबर्स दिलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठल्या कुठल्या मार्गे जाऊ शकता. म्हणजे ते फ्लाईट असेल, रेल्वे असेल, बसेस असतील किंवा कॅब असतील, तर त्याचे बरेचसे पर्याय आणि त्याचे तुम्हाला कॉन्टॅक्ट देण्याचा बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यांनी. ईमेल आयडी सुद्धा आहे, जिथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिकली कम्युनिकेट करायचं आहे, तर तिथे तुम्हाला ईमेल आयडी सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यामध्ये अजून एक मला गोष्ट जाणवली की ह्या ओव्हरऑल पुस्तकात फॉरेनर लोक जे आपले इथे व्हिजिट करतात किंवा टुरिस्ट जे आउटसाइडर आहेत किंवा अगदी रेअरली इंडियामध्ये म्हणजे अगदी म्हणतो ना आपण तयारी करून येत आहेत, त्यांच्यासाठी हे बनवल्यासारखं वाटतंय की शॉर्ट हँड म्हणजे अगदी हे तुम्ही दररोजच्या टूर मध्ये हे पुस्तक सोबत घेऊन जरी फिरलात तरी तुम्हाला सगळे अवेलेबल आहे. थ्रूआउट इंडियाचे सगळे डिटेल्स आहेत, कॉन्टॅक्ट नंबर आहेत बऱ्यापैकी, ईमेल आयडीज आहेत, टुरिझम डिपार्टमेंटचे रिस्पेक्टिव्हली तिथल्या सगळ्या गोष्टी त्यांनी डिटेल्स दिलेल्या आहेत, मॅप्स आहेत. म्हणजे एक हँडबुक म्हणतो ना, आता आम्ही इंजिनियर लोक अगदी सुरुवातीला म्हणजे आमच्या कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर की एक हँडबुक असतं की प्रत्येक गोष्ट कशी करून घ्यावी साईटवर लेबरकडनं किंवा सेफ्टी गाईडलाईन्स काय आहेत, ह्या पद्धतीने हे एक हँडबुक म्हणू शकतो आपण. याच्यामध्ये थ्रूआउट इंडिया सगळं कव्हर केलेलं आहे, पण मेजरली जिथे फॉरेनर्स जास्त जातात त्याच्यावर थोडासा ब्रीफ डिस्क्रिप्शन आहे. बाकीचे जे ठिकाण आहेत की आपले डोमेस्टिक टुरिस्ट जास्त आहेत त्या ठिकाणचं अगदी संक्षिप्तात दिलेलं आहे. पण जसं आता दिल्ली, मुंबई याचं ब्रीफ आहे, गोवाचं ब्रीफ आहे, साऊथ मधले काही सिटीज आहेत त्यांचं ब्रीफली घेतलेलं आहे. पण बाकीचे जे ठिकाण आहेत जसं आता कोकण अगदी 3-4 पानात संपवून टाकलेलं आहे. ते सेम टाइमला तुम्ही गोवा जर बघितलं तर गोवा थोडंसं वेटेज जास्त दिलेलं आहे. आणि पब्लिकेशन MRM पब्लिकेशन आहे आणि यात बऱ्याचशा स्टेटनी त्यांचा ऍडव्हर्टाइज करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. त्यांनी बहुतेक करून पब्लिशरनी तसा प्रयत्न पण केलेला आहे, कारण केरळचं पण दिसतंय, गुजरातचं दिसतंय, राजस्थानचं दिसतंय, ऍडव्हर्टायझिंग ब्रँडिंग केलेलं आहे. म्हणजे हे प्रोबॅबली मोस्टली जे फॉरेनर येतात टुरिस्ट आपल्या इथे त्यांच्यासाठी एक गुड हँडबुक आहे. इव्हन आपण सुद्धा फिरताना म्हणजे अगदी आपण नॉर्थ ईस्टला गेलो, काहीच माहिती आपण आता आज मोबाईलवर सगळं उपलब्ध आहे, पण 11th आवरला एक हँडबुक असावं की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे सगळे नंबर्स आहेत, तिथली ईमेल आयडी आहेत, इमर्जन्सीमध्ये तसंच आता साऊथला गेलो लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो, तिथलेही कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि हे आपल्याला मिळू शकतात. एक गुड टू बाय आहे. ऍक्च्युली ह्याची MRP आहे 900 रुपये, पण आज हा कॉम्बो तिन्हीचा मिळून आणखी 2 पुस्तकं आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण हा कॉम्बो पूर्ण मिळून मला 1000 रुपयामध्ये जवळपास काहीतरी बसलाय. कॉम्बोचं मी तुम्हाला डिटेल्स देतो, पण हे साधारण 900 रुपयाचं एक बुक मला नाही वाटत 900ला हे म्हणजे ऍक्च्युली मार्केटमध्ये वर्थ आहे. ठीक आहे, साधारण 500 ते 600 रुपये आपण कन्सिडर करू शकू, पण मी सेम मगाशी म्हणल्यासारखं की फॉरेनर्सला कन्सिडर करून कदाचित हे पब्लिकेशननी प्रिंट केलेलं असावं. तर दुसऱ्या पुस्तकाकडे येऊ. या कॉम्बो मध्येच अजून एक दुसरं पुस्तक आहे. आजचं दुसरं पुस्तक आहे ट्रॅव्हल द वर्ल्ड ऑन युअर ओन. या पुस्तकाचे 4 सेगमेंट आहेत. इटरनरी बिल्डिंग कशी करावी, म्हणजे इटरनरीचं आपण स्वतःहून प्लॅनिंग कसं करावं, प्रत्येक देशामध्ये तिथले रूट्स कसे ठरवावेत, म्हणजे
अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आता तुम्ही समजा एखादा देश व्हिजिट करताय, तर त्याच्यामध्ये पहिलं डेस्टिनेशन कुठलं असायला पाहिजे की जे तुम्हाला भारतातून फ्लाईट जेव्हा तुम्ही प्लॅन करताय तर त्या प्लॅनिंग मध्ये चिपेस्ट तुम्हाला त्या डेस्टिनेशनला जाता येईल. म्हणजे आपल्याला अगदी सुरुवात काय करायची की त्या देशात एंट्री करायची, तर एंट्रीसाठी चीपेस्ट फ्लाईट, आणि ज्यावेळेस तुम्ही परत येत आहे लास्टची फ्लाईट घेऊन इंडियाकडे परत येत आहे डिपार्चरच्या वेळेस, तर ती सुद्धा फ्लाईट तुम्हाला अगदी कॉस्ट सेव्हिंग मध्ये कशी निवडायची आहे त्याच्याबद्दल इटरनरी बिल्डिंग मध्ये त्यांनी ब्रीफली दिलेलं आहे. याच्यात अगदी सुरुवातीला त्यांनी काही छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे अगदी तुम्ही कॅमेरा कुठला कॅरी करावा, बाकीचं लगेज मध्ये तुमच्या काय काय असावं, कॅश कुठल्या पद्धतीने तुम्ही कॅरी करू शकता, प्रत्येक देशाचे रूल्स काय आहेत, तुम्हाला विजासाठी अप्लाय करताना काही गोष्टी कुठल्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करायचं की विजा त्यामध्ये आपल्याला अडचणी येणार नाहीयेत. दुसऱ्या गोष्टीमध्ये अजून काही गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत की क्रेडिट कार्ड तुम्ही कुठल्या पद्धतीने कॅरी करायचे आहेत, कॅश सोबत क्रेडिट कार्ड की ज्याच्यामुळं तुम्हाला हॉटेल बुकिंग आणि फ्लाईट बुकिंग मध्ये डिस्काउंट मिळू शकतात, अशा पद्धतीने आपण क्रेडिट कार्डचा सुद्धा फायदा घेऊ शकतो. तर ह्या सुद्धा गोष्टी अगदी व्यवस्थित मेन्शन केलेल्या आहेत. लॅपटॉपचा असेल, लॅपटॉप तुम्ही कॅरी करताना कुठल्या गोष्टी विचारात घ्याव्यात, विचारात घेतल्या पाहिजेत याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलंय. आणि हा म्हणजे अगदी आता बघा तुम्ही वॉकिंग शूज कसे चूज करावेत याबद्दल सुद्धा त्यांनी अगदी एकच पॅराग्राफ आहे, पण त्यामध्ये ते इतकं सोप्या पद्धतीने सांगितलं आहे की एक ऍज अ ट्रॅव्हलर जे फर्स्ट टाइम व्हिजिटर आहेत फॉरेन कंट्रीजसाठी, त्यांना लगेच लक्षात येऊन जाईल की आपण कुठल्या गोष्टी विचारात घेतल्याच पाहिजे. कारण छोटीशी गोष्ट आहे, तुम्ही जर बाहेरच्या देशात गेलात, 1-2 दिवस तुम्ही चालून फिरलात आणि तुम्हाला लक्षात आलं की मी जो शूज आणला होता तो कम्फर्टेबल नाही आहे, माइट बी रिझन काय असतील की पाऊस पडतोय, तिथं स्नो आहे किंवा हिली रिजन आहे. काही काही कंट्रीज मध्ये म्हणजे आता समर सीझन मध्ये पाऊस नेहमी असतो, आपल्या इकडे कसं असतं की समर मध्ये म्हणजे कडक उन्हाळा, तसं पण बाहेर आहेच, पण काही कंट्रीज मध्ये समर म्हणजे स्प्रिंग, थोडक्यात तिथं काय होतं की बर्फ वितळून जातो, नॉर्मल सगळं ग्रासलँड ओपन होतील आणि सतत मधनं पावसाच्या धारा पडतील, मोकळं परत नंतर आकाश होऊन जाईल, ऊन पडेल. या केसेस मध्ये काय होतं की आपण जे कॅरी केलेलं आहे सोबत त्या गोष्टी तिथे युजफुल आहेत का नाहीत, तर अगदी छोट्याशा गोष्टींवर पण त्यांनी इथे चांगलं वेटेज दिलेलं आहे. त्याच्या पुढच्या सेक्शन मध्ये त्यांनी लहान मुलांबरोबर जर तुम्ही फिरत असाल तर काही गोष्टी तुम्ही कुठल्या पद्धतीने प्लॅन केला पाहिजे, म्हणजे तिकीट्स असू देत किंवा मग इसेन्शियल्स काही तुम्ही बरोबर घेताय तर त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी व्यवस्थित अगदी दिलेलं आहे. डेस्टिनेशनला रीच तुम्ही झाल्यानंतर काय काय करायचं आहे, चेकलिस्ट दिलेल्या आहेत काही की ज्याच्यामध्ये तुमचे काही जे वेअर टू गो, वेन इज द बेस्ट टाइम टू गो, असे जे चेकलिस्ट आहेत की प्रत्येक कंट्रीजला व्हिजिट करताना तुम्ही लक्षात घेतल्याच पाहिजे. दुसरं आहे बिल्डिंग इटरनरीज, मगाशी म्हणल्यासारखंच की याच्यामध्ये तुम्ही विजा प्रोसेसिंग कधी केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने रूट चूज केला पाहिजे, त्या देशामध्ये तुम्ही व्हिजिट करताना कुठल्या गोष्टीचा ट्रॅव्हलिंगचं प्लॅनिंग, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा कुठल्या सिटीमध्ये जाताय, तिथून मग बाय बस जाताय, बाय कार जाताय का, मग परत अजून फ्लाईट घेताय का, ट्रेन आहे का, अजून बाकीचे पर्याय, म्हणजे हिच हायकिंगचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की काय पद्धतीने तुम्ही हायकिंग करू शकता. तर या पद्धतीने त्यांनी इटरनरीचं पण डिटेल दिलेलं आहे. आणि अजून तिसरा विषय हा खूप सगळ्यांच्या भावनिक हे आहे की ड्रीम डेस्टिनेशन अराउंड द वर्ल्ड. तुम्हाला अगदी इच्छा असते की मला स्वित्झर्लंड बघायचंच आहे, तर स्वित्झर्लंडला जाताना तुम्ही काय प्लॅनिंग केलं पाहिजे, किंवा त्यांनी काही देश दिलेत की तिथं काय काय कुठले कुठले ड्रीम डेस्टिनेशन म्हणजे जनरली सगळ्यांचे असतात, त्यातले काही त्यांनी चूज करून सांगितलंय. आता कॅनडा आहे, कॅनडामध्ये जाताना तुम्ही काय काय गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत, कुठल्या कुठल्या सिटीजला व्हिजिट केली पाहिजे, कुठले कुठले टुरिस्ट स्पॉट कव्हर केले पाहिजे. USA मध्ये पण त्यांनी सांगितलंय की कुठले कुठले कंपल्सरी आहेत, म्हणजे आता वॉशिंग्टन DC, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजलिस, लास वेगास, ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्क, मियामी, असं बरंचसं आहे. त्यांनी पूर्ण म्हणजे युरोपमध्ये तुम्ही काय बघायला पाहिजे, युनायटेड स्टेट्स मध्ये काय बघितलं पाहिजे,
तसंच मग बाकीचे आहेत, ब्राझील आहे, तिथं काय बघितलं पाहिजे. परत नंतर ना दुबईचं सुद्धा आहे त्यांच्या, UAE मध्ये म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स मध्ये काय काय बघितलं पाहिजे यावर सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की कुठल्या कुठल्या सिटीज तुम्ही नक्की व्हिजिट कराव्यात. तर ह्या पुस्तकात हा ड्रीम डेस्टिनेशनचा पार्ट झाल्यानंतर व्हिसावर एक चांगलं डिटेल त्यांनी कव्हरेज दिलेलं आहे, ऑल अबाउट व्हिसा म्हणून. तर ह्याच्यामध्ये फ्री व्हिसा कुठल्या कुठल्या, फ्री म्हणण्यापेक्षा ऑन अरायव्हल व्हिसा कुठे आहे की इंडियाच्या नागरिकांना, भारतीय नागरिकांना अगदी सहज व्हिसा कुठल्या कंट्रीज मध्ये मिळतो. आणि एका पॅराग्राफ मध्ये त्यांनी सुचवलं आहे की तुम्ही आधी अशा कंट्रीजला व्हिजिट करा की जिथे ऑन अरायव्हल व्हिसा आहे किंवा व्हिसा इझिली मिळू शकतो. तर त्यामुळे काय होईल की तुमच्या पासपोर्टचा एक हिस्ट्री बिल्ड होईल. मग ज्या वेळेला तुम्ही मोठ्या कंट्रीज व्हिजिट करताय, ह्या ट्रॅव्हल हिस्ट्रीमुळे त्या कंट्रीजमध्ये तुम्हाला व्हिसा अप्रूव्ह होणं सोपं जाईल. हा एक त्यांनी खूप महत्वाचा मुद्दा दिलाय. म्हणजे आता आपण भारतीय पर्यटक जनरली आपलं काय होतं की आता फॉरेन व्हिजिट करायचं म्हणलं तर लगेच उठून आपण काय अमेरिकेचं किंवा असं म्हणजे टुरिस्ट म्हणून आपण प्लॅन करू शकत नाही की पर पर्सन तिथे. आज आपण पॅकेज टूर मध्ये जरी गेलो तर 1.5 ते 2 लाखाच्या साधारण पर हेड कॉस्ट आहे. मग ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे पण काय आहे की तुम्ही ऑन अरायव्हल व्हिसा किंवा ज्या अगदी व्हिसा फ्रेंडली कंट्रीज आहेत, दुबई घ्या, इकडे बाकीच्या ज्या व्हिएतनाम आहे, बाली आहे, परत नंतर अगदी इंडोनेशिया आहे, ह्या छोट्या छोट्या कंट्रीज ज्या आहेत आपल्या आजूबाजूच्या, त्या कंट्रीजला व्हिजिट जर केलं तर आपल्या पासपोर्टवर एक चांगला डेटा तयार होतो की पुढच्या वेळेस आपण कुठेही व्हिसा ज्या वेळेस मागतो तर ऍज अ गुड टुरिस्ट किंवा गुड ट्रॅव्हलर म्हणून आपल्याला मिळायला सोपं होईल. मिळणार नाही अशातला भाग नाही, पण एक हिस्ट्री चेक केली जाते व्हिसा अप्रूव्हल करताना, तर त्यावेळेला ते आपल्याला सोपं जाईल असं याच्यात पण म्हणलेलं आहे. आणि ते बऱ्यापैकी खरं. आजचं तिसरं पुस्तक आहे वर्ल्ड ट्रॅव्हल इन लो बजेट. याचे लेखक आहेत श्रीनिधी हांडे. हे खूप सुंदर पुस्तक आहे ऍक्च्युली. श्रीनिधी हांडे हे स्वतः एक ट्रॅव्हलर आहेत. त्यांनी बऱ्याचशा कंट्रीजला व्हिजिट केलेलं आहे आणि त्यांचं जे काही ह्या पुस्तकामध्ये डिटेलिंग आहे ते आपल्यातून आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन माणसं आपण ज्या वेळेला फिरायला जातो, आपल्यातले माझ्या अंदाजे बरेचसे लोक पॅकेज टूर मध्ये जातात. म्हणजे इंडिव्हिज्युअल जाण्याचा ट्रेंड हा महाराष्ट्रीयन, म्हणजे आता बाकीचे जे नोकरीनिमित्त बाहेरच्या देशात आहेत त्यांना त्या गोष्टीचं कधी टेन्शन येण्याचं किंवा एक इन्सिक्युरिटी वाटण्याचा विषय नाही. पण इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हलर किंवा फॅमिली ट्रॅव्हलर्स जे आहेत फॉरेन व्हिजिटसाठी असू देत, त्या लोकांना निश्चित कधीही बाहेरच्या देशात जाताना एक सतत एक दडपण असतं, भीती असते की मी इंडिव्हिज्युअली नाही काही प्रॉपरली करू शकलो तर त्या देशामध्ये माझी अडचण होईल. हे बऱ्याचशा अंशी खरं पण आहे की आपण इंडिव्हिज्युअली एखादी गोष्ट आपण तिथं केली, अडचणी आल्या तर अगदी छोटीशी गोष्ट आहे, तुमची फ्लाईट ऐन वेळेला कॅन्सल झाली तर फ्लाईटची तिकीट ज्या वेळेला आपण फॅमिली सोबत असतो पर पर्सन सुद्धा तुम्हाला लाखांमध्ये फरक पडू शकतो, जे आधी बुकिंग केलेलं आहे आणि नवीन बुकिंग करायचं आहे. तर त्यामुळे रिस्क घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तरी पण ज्या लोकांना रिस्क घ्यायची आहे तर त्यांना हे गायडन्स म्हणून अगदी छान पुस्तक आहे. सरांनी ह्या पुस्तकामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर चांगलं भर दिलेला आहे. म्हणजे मी म्हणेन ह्या पुस्तकात आणि ह्या पुस्तकात बरेचसे पॉइंट सेम आहेत. म्हणजे सुशील वाली, मंजू वाली यांनी जे लिहिले ट्रॅव्हल द वर्ल्ड ऑन युअर ओन आणि हे वर्ल्ड ट्रॅव्हल इन लो बजेट, हे बरेचसे म्हणजे आता ट्रॅव्हलिंग मधले मेजर पॉइंट्स तेच असणार. म्हणजे तिकीट्स, व्हिसा, परत तुमचे फॉरेक्स, परत नंतर स्टे कसा पाहिजे, फूड कसं तुम्ही अरेंज करसाल, ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी कव्हर केलेल्या सिमिलर आहेत. पण ह्या पुस्तकात वर्ल्ड ट्रॅव्हल इन लो बजेट ह्या पुस्तकामध्ये अगदी डिटेलिंग मध्ये मायन्यूट डिटेल्स दिलेले आहेत की तुम्ही फ्लाईट बुक करताना अगदी सुरुवातीच्या सेगमेंटमध्ये त्यांनी खूप छान दिलेलं आहे की तुमचं डेस्टिनेशन ठरवा, त्यानंतर फ्लाईट बुकिंगच्या ऑनलाईन गिमिक्स काय आहेत, की म्हणजे तुमचं अल्गोरिदम असतो प्रत्येक वेबसाईटचा एक, की तुम्ही किती वेळेला चेक करताय त्यानुसार तुमचं अल्गोरिदम कंपनीला लक्षात येतो, तुमचं एक क्लायंट बेस त्यांच्याकडे असतो, त्यानुसार तुम्हाला प्राइस लिस्ट दाखवतात. म्हणजे तुम्ही जर तेच हिस्ट्री जर क्लिअर केली ब्राउझरची
आणि फ्रेशली परत जर तुम्ही गेला त्याच वेबसाईटवर तर तुम्हाला त्याच फ्लाईटचं तिकीटचं प्राइस वेगळी दाखवेल. हा अल्गोरिदम तुम्ही कसा ब्रेक करायचा, यातून चीपेस्ट फ्लाईट रेट सेम त्याच फ्लाईटसाठी कसे घ्यायचे याचं सुद्धा अगदी डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. आता याच वेळेला समजा 2 जण आहात तुम्ही, तर एका वेळेला एकाचं तिकीट बुक करा. सेम फ्लाईट मध्ये जर सीट अवेलेबल असतील, ऍट अ टाइम दोघांची तिकीट बुक करू नका. ही सुद्धा एक ट्रिक दिलेली आहे की याच्यामध्ये तुम्ही अगदी थोडे थोडे का होईना पण पैसे वाचवू शकता. हे झालं तिकीट्सच्या बद्दल. दुसरा आहे विजासाठी तुम्ही काय अप्रोच ठेवला पाहिजे, कुठल्या कंट्रीजला विजा तुम्हाला इझिली मिळू शकतो, कुठल्या कंट्रीजला तुम्हाला अगदी व्यवस्थित तयारी करावी लागेल. विजासाठी प्रॉपर कारण, तुमचे फायनान्शियल काही डिटेल्स द्यावं लागतात, सिक्युरिटीज द्यावं लागतात. त्या बाबतीत सुद्धा त्यांनी डिटेलमध्ये दिले. म्हणजे विजासाठी तुमचं काय काय विचारू शकतात, आयडेंटिटी, पर्पज ऑफ व्हिजिट, दुसरा नंतर डिटेल्स ऑफ युअर व्हिजिट, मग तुमचे इटरनरी विचारणार, फायनान्शियल तुमचे, मोटिव्ह टू रिटर्न होम, हे सगळ्या गोष्टींवर तुम्ही काय काय पद्धतीने अप्रोच ठेवायचा आहे म्हणजे विजा आपल्याला इझिली मिळू शकेल याच्याबद्दल दिलेलं आहे. त्यानंतर ना त्यांनी पुढच्या सेगमेंटमध्ये ट्रान्झिट विजावर एक खूप ब्रीफली मेन्शन केलेलं आहे की तुम्ही 2 कंट्रीज मध्ये जर ट्रॅव्हल करत असाल तर ट्रान्झिट विजाचं तुम्ही कुठल्या पद्धतीने ऍप्लिकेशन करायचं आहे किंवा त्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय काय काळजी घ्यावी लागेल. की समजा आता कनेक्टिंग फ्लाईट आहे, तुम्हाला ट्रान्झिट विजा काही तासांसाठी तुम्ही एखाद्या कंट्रीमध्ये थांबताय, तुमची फ्लाईट तिथून दुसरी फ्लाईट तुम्हाला कॅच करायची आहे, तर त्यासाठी काय काय करावं लागेल. महत्वाची गोष्ट फॉरेक्स. आपण फॉरेनला चाललोय तर करन्सी आपल्याला लागणार आहे. करन्सी तुम्ही एक्सचेंज कुठल्या पद्धतीने करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट मिळेल. तुमचे कन्व्हर्जन्सचे मेथड्स काय असले पाहिजे की ज्याच्यामध्ये तुमचे त्या वेळेस बेनिफिट मिळतील आणि सेम टाइमला तुम्ही आउट ऑफ कॅश नाही होणार याची पण काळजी काय पद्धतीने करायची आहे. आणि एक्सेस करन्सी पण घेऊ नका ते पण सांगतायत. त्याच्या कारण काय आहे ते पण मेन्शन केले. म्हणजे आता काय होतं की आपण ओव्हर द काउंटर सेफ्टी म्हणून काय करतो की समजा आता एखादा देश आहे, आपण 2च म्हणजे एक कपल व्हिजिट करतोय, 2च जण आहोत आणि समजा तुमचं बाकीचे बुकिंग सगळे झालेले आहेत, तिथं काही थोडाफार खर्च आहे, हे सोडून एक शॉपिंगसाठी काही एक सर्टन आपण अमाऊंट आपण कॅरी करू शकतो. त्याच्यासाठी एक कॅल्क्युलेटेड काहीतरी तुम्ही त्या कंट्री वाईज कॅल्क्युलेशन केलेलं असतं की एवढी आपल्याला लागू शकते. समजा एक $1000 आपण पकडून चालू, पण सेम टाइमला सेफ्टी म्हणून किंवा तिथं काही रेस्ट्रिक्शन्स नाहीत म्हणून तुम्ही $1500 एक्सचेंज मधून करून घेतली. $1500चा खर्च सगळा झाल्यानंतर ना ऍट द एंड तुमचं समजा $800 ते $900 झाला, $1000 सेफली तुम्हाला एक लिमिट होती, पण तुम्ही $500 एक्सेस घेतलेले. त्याचे सुद्धा परिणाम काय होऊ शकतात ह्याच्यावर पण त्यांनी दिलेला आहे. आणि इन केस तशीच जर राहिली तर काय करायचं त्याच्याबद्दल अगदी एक लाईन मध्ये पण महत्वाचे ट्रिक्स आहेत. त्या पण नंतर ना आहे की तुम्ही स्टे कुठल्या पद्धतीने करू शकता, फूड अरेंजमेंट काय काय करू शकता याच्यावर एक सेगमेंट दिलेला आहे. बरेच लोक प्युअर व्हेज असतात, तर प्युअर व्हेज लोकांसाठी फॉरेन मध्ये काय अडचणी येऊ शकतात आणि तुम्ही ते कशा सॉल्व्ह करू शकता. म्हणजे आता बऱ्याचशा कंट्रीज मध्ये नॉन व्हेजिटेरियन मध्ये पण आपल्या इथल्यासारखं अगदी चिकन, फिश किंवा लॅम्ब असं नाही, तिथं बाकीचं पण बरंच आहे, पोर्क आहे, बीफ आहे. या ठिकाणी 100% व्हेजिटेरियन माणसाचे खूप हाल होऊ शकतात. तर त्याच्यासाठी तुम्ही काय पद्धतीने प्लॅन करायचा आहे त्याच्या पण ट्रिक्स दिलेल्या आहेत आणि बाकीच्या पण काळजी सांगितलेल्या आहेत की तुम्हाला बुकिंग्स करताना सांगतील की हे असं असं आहे, प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे की आम्ही असं हे करतो. पण त्याच्यामध्ये तुम्ही बुकिंग्स करताना काय काळजी घ्यायची की शॉर्टेज ट्रॅप आहे, फेक शॉर्टेज ट्रॅप आहे किंवा कॅन्सलेशनचे पण काही वेगवेगळे इश्यूज असतात की तुम्ही त्या ठिकाणी असं असं अवेलेबल आहे म्हणून बुकिंग करता आणि ऐन वेळेला तुम्ही कॅन्सल करायचं म्हणलं, काही गोष्टी आपल्याला लक्षात आल्या की प्रॉमिस प्रमाणे नाही आहेत, तर तिथं कॅन्सलेशन फी आपल्या इथं जशी अगदी नॉमिनल असते तशी नाही आहे. काही काही ठिकाणी तर कॅन्सलेशन पण अवेलेबल नसतं, तुम्ही जे पैसे भरले ते तुमचे बुडाले. तर त्या गोष्टींना कसं तुम्ही अवॉइड करायचंय आणि काळजी घेऊन तुम्ही ट्रॅव्हलिंग करू शकता ह्या पद्धतीने पण डिटेलिंग दिलेलं आहे. त्यानंतर मग लँग्वेज प्रॉब्लेम कसा ओव्हरकम करायचा हा एक खूप मोठा सेक्शन आहे, त्याच्यावर पण त्यांनी अगदी छोट्या जागेत पण महत्वाचं दिलेलं आहे.
आता काही गोष्टी त्यांनी क्लिअरली मेन्शन केल्यात की लोकल कम्युट आणि साईट सीइंग साठी तुम्ही काय करायचंय. तुम्हाला लोकली काही कंट्रीज मध्ये छोटे छोटे असतात देश की तिथं तुम्हाला तिथले स्कूटर्स मिळतात किंवा बाईक्स मिळतात किंवा रेंटवर कार मिळू शकतात जे तुम्ही ड्राईव्ह करू शकता. त्याच्यासाठी पण लिगलिटीज काय आहेत, तुमचं इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स कसं कामात येऊ शकतं ह्याचे पण डिटेल्स दिलेले आहेत. पुढचा एक सेगमेंट आहे की ज्याच्यामध्ये चेकलिस्ट एक महत्वाचं दिलेलं आहे त्यांनी की चेकलिस्टचा एक सेक्शन आहे. चेकलिस्ट मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की रिसर्च अँड प्लॅनिंग कशी करायची. आपण आता विजिट करायचं आहे तर 5-10 कंट्री तुम्ही तुम्हाला एक फेवरेबल काढा, त्याच्यामध्ये मग चेक करा की सीझन आता कुठला आहे, त्यानुसार मग म्हणजे आता काय होतं की हा चला एक टूर करूया. आपलंच विदिन इंडिया जरी टूर करायची म्हणली की आपण काय करतो की चला हा हे आता आहे, हा सीझन आहे, इकडे जाऊया. तर फॉरेनला जाताना आपल्याला तसं करता येणार नाही. त्यांनी काही एक 10 ते 11 पॉईंट दिलेले, त्यानुसार शॉर्टलिस्ट करत 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 तुम्ही एक 2-3 ऑप्शनवर येऊ शकता आणि ऍट द एंड तुम्ही फायनान्शियल तुमचं प्लॅनिंग नुसार ते फायनल करू शकता. आता यामध्ये काही चेकलिस्ट मध्ये त्यांनी विजा प्रिपरेशन दिलेलं आहे, रिसर्चचं आहे, म्हणजे जे ब्रीफली आधी दिलेलं आहे त्याच्याबद्दल पण शॉर्ट तुम्ही त्या डेस्टिनेशन नुसार काय करू शकता याच्यावर डिटेल दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा की आपल्याला फिरायचं तर आहे पण त्याच्यासाठी आपलं बजेटिंग आपल्याला करावं लागणार आहे की आत्ताचा टाइम कोविडचा आत्ता जस्ट संपतोय. आता इथून पुढे काय काय होतं आपल्याला नक्की माहित नाही, पण ट्रॅव्हलिंग करायचंय तर सेव्हिंग करावं लागेल. सेव्हिंगचं काय काय पद्धती असल्या पाहिजेत तर त्याच्यासाठी पण त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी पैसे कसे सेव्ह करायचे आणि तुम्ही सेव्ह केलेले पैसे नंतर तुमच्या कामाला येणार आहेत. तर त्याच्यासाठी मग त्यांनी बरेचसे गोष्टी आपल्याला सांगितल्यात की ऑनलाईन फूड अवॉइड करा, वीकेंडचं शॉपिंग मिनिमम करा जे गरजेचं आहे ते, पार्टी त्याबद्दल पैसे करा आणि लक्झरियस कार्स आणि बाकीचे जे लोन्स आहेत अननेसेसरी घेऊ नका. असे एक आयडिया दिलेली की ज्याच्यातून आपण ठरवू शकतो की अननेसेसरी खर्च मी कसे टाळेन आणि एक ट्रॅव्हलिंगसाठी बजेट चांगलं कसं तयार करेन. सगळ्यात महत्वाचं जे ह्या पुस्तकात तेवढं कव्हर झालं नव्हतं, सेफ्टी ऍस्पेक्ट. प्रत्येक कंट्रीचे धोके काय आहेत, तुम्ही काय पद्धतीने कुठल्या कंट्रीमध्ये राहिलं पाहिजे, तिथले नियम काय आहेत, कायदे काय सांगतात. तुम्ही जर छोट्या छोट्या जरी चुका केल्या तर त्यासाठी तुम्हाला खूप मोठे दंड आणि खूप मोठे लीगल काही प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्याच्यासाठी अगदी त्यांनी क्लिअर सांगितलं की तुम्ही लगेज कॅरी करताना काय केलं पाहिजे, लगेज मधल्या तुमचे जे काही बिलॉंगिंग्स आहेत त्याचं काय पद्धतीने तुम्ही बायफर्केशन केलं पाहिजे, हँड बॅगेज मध्ये काय पाहिजे आणि तुमच्या जे कार्गो मध्ये आहे त्यामध्ये काय पाहिजे. दुसरं पोटेन्शियल रिस्क, हा खूप मोठा विषय आहे की ट्रॅव्हलिंग करताय तर ह्याच्यामध्ये संभावित धोके काय काय असू शकतात की म्हणजे अगदी अतिरेकी हल्ला तिथं होऊ दे, नॅचरल डिझास्टर्स येऊ दे किंवा मग बाकीचं बॅड वेदर. आता काही माझे मित्र होते मागच्या 1-2 वर्षाखाली फॉरेन टूरला गेले होते, अगदी सगळं व्यवस्थित, अचानक तिथं एक सायक्लोन काहीतरी नवीन डेव्हलप झालं आणि कोस्टल कंट्रीज होते त्या सगळ्या. अचानक सगळं त्यांचा ट्रॅव्हलिंगचा आणि इटरनरीचा प्लॅनच खराब झाला. मग त्यामध्ये त्यांना असं झालं होतं की ट्रॅव्हल इन्शुरन्स होता, ट्रॅव्हल इन्शुरन्समुळे त्यांचं जे काही सगळं डिस्टर्ब झालेली टूर होती तर त्याचं रिइम्बर्समेंट काही झालं आणि फ्लाईटची जी इमर्जन्सी तिकीट जे फ्लाईट डिले झाल्या होत्या, बाकीचं काही काही बरंचसं झालं होतं तर ते सगळं ट्रॅव्हल इन्शुरन्स मध्ये कव्हर झालं. ते सगळं ह्याच्यात कव्हर केलेलं आहे की ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला काय काय देऊ शकतो, ट्रॅव्हल इन्शुरन्स मध्ये काय कव्हर होऊ शकतात, काही गोष्टी कव्हर नाही आहेत आणि तुम्ही मग मेडिकल इन्शुरन्स ट्रॅव्हलिंग मध्ये कुठला कॅरी केला पाहिजे, कुठल्या कंट्रीज मध्ये कुठल्या बाकीचे तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स कव्हर करताना गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतात आणि एक्सक्लूड होतात हे पण आहे. आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट त्यांचं एक सेगमेंट आहे रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलर. तर त्यांचं त्यात म्हणणं आहे की तुम्ही एक रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलर म्हणून जितकं रिस्पॉन्सिबिलिटी वागाल तेवढंच ते तुमचा ट्रॅव्हलिंगचा एक्सपिरियन्स एनहान्स करेल. तर टुरिझम रिलेटेड असेच व्हिडिओ मी घेऊन येतोय.
तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.